अकोल्यासह राज्यातील प्रलंबित 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे। त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली। राज्यातील 29 महापालिकांसाठी 3,48,00,000 मतदार मतदान करणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या 5 ते 7 वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला। त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या। आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला। असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम। नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर, अर्जाची छाननी 31 डिसेंबर, उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी, चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी, मतदान 15 जानेवारी, निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे। राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे। या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे। ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे। राज्यात महापालिका निवडणुकीत 3.48 कोटी मतदार भाग घेतील। मुंबई महापालिकेमध्ये 1 सदस्यीय वार्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे, तर उर्वरित 28 महापालिकांसाठी 1 ते 5 सदस्यीय वार्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे। तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून 6 महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे।